तिवसा तालुक्यातील गुरकुंज मोझरी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक 13 फेब्रुवारी 2025 ते 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव व संगीतमय ग्रामगीता अज्ञान तत्वचिंतन व राष्ट्रीय प्रबोधन सप्ताह आयोजित करण्यात आले होते। दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी तीर्थस्थापना व मंगल कलश पूजन करून त्यानंतर या महोत्सवात दैनंदिन कार्यक्रम, दास गुणुरचित विषय ग्रंथाचे महापारायण, सामुदायिक ध्यान, प्रार्थना, हरिपाठ, भजन, हरिकीर्तन, संगीतमय कार्यक्रम, आत्मचरित्र व नाटिका, भारूड व आरोग्य तपासणी व उपचार शिबिर, मधुमेह तपासणी व उपचार शिबिर, भव्य रक्तदान शिबिर, हृदयरोग तपासणी व उपचार शिबिर अशा भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी भव्य ग्रंथ दिंडी व पालखीची शोभायात्रा काढून दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण निलेश महाराज गावंडे यांनी केले व त्यानंतर गोपालकाला करून महाप्रसादचे कार्यक्रम करण्यात आले। त्यानंतर रक्तवंदना करून समर्पण करण्यात आले। एसी न्यूजसाठी आशिष देशमुख, गुरकुंज मोझरी। जय गजानन। श्री संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव समितीच्या वतीनं श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था गुरुदेवनगर यांच्या आयोजित हा कार्यक्रम या ठिकाणी गेल्या 13 फरवरी पासून गुरकुंज मोझरी या ठिकाणी संपन्न होत आहे। यामध्ये सकाळी सामुदायिक ध्यान, सायंकाळची सामुदायिक प्रार्थना, श्री संत गजानन महाराजच्या विजय ग्रंथाचं पारायण अनेक महिला या ठिकाणी करत आहे। त्यासोबतच सामाजिक उपक्रम म्हणून या महोत्सवामध्ये 4 शिबिर आपण घेतलेले आहेत। त्यामध्ये एक रक्तदान शिबिर, एक हृदयरोग तपासणी शिबिर, त्यासोबत मधुमेह उपचार शिबिर, त्यासोबतच या ठिकाणी हृदयरोग आणि महालॅबचं एक रक्त तपासणी शिबिर या ठिकाणी होतं। या शिबिरामध्ये 1000 भाविकांनी सहभाग घेतला। त्यासोबतच काल शिवजयंतीचं औचित्य साधून एक भव्य या ठिकाणी गुरुदेव नगर येथे शिवजयंतीची आणि श्री गजानन महाराजांच्या महोत्सवानिमित्त भव्य रॅली निघाली। त्यामध्ये साधारणतः 3 ते 4 हजार लोकांनी सहभाग घेतला। आज श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव आहे। या निमित्त गोपाल कलाच्या या कार्यक्रमानं याची सांगता होणार आहे। त्यासोबतच पंचक्रोशीतील 30 ते 35 हजार लोक या ठिकाणी महाप्रसाद घेण्याकरता आणि दर्शन घेण्याकरता उपस्थित राहणार आहे। जय गजानन।